गझलचा प्रकार येतो. आणि ही गझल आली कुठून? अरबस्तान, फारसी भाषेतून, अरबी भाषेतून उर्दूमध्ये आली, उर्दूमधून हिंदीमध्ये आली, पुन्हा आपल्या मराठीमध्ये आली. आता गुजरातमध्ये गझल लिहितात, कर्नाटकमध्ये गझल लिहितात. तर गझल म्हणजे काय वेगळा प्रकार नाही. गझल आणि कविता एकसारखीच आहे. कवितेला कविता का म्हणायचो? दुधाला दूध का म्हणायचो? तुपाला तूप का म्हणायचं? दुधाला दूध यासाठी म्हणायचं की ते दूध आहे, बरोबर? ते दूध आहे म्हणून त्याला आपण दूध म्हणतो. तुपाला तूप का म्हणायचं? तर ते नुसतं तूप नाही. ते जर म्हटलं तूप, जर म्हटलं मी नुसता तूप आहे, नाही, तुझं खरं म्हणणार नाहीत. का? तुझ्यामध्ये दूध सुद्धा आहे, तुझ्यामध्ये दूध सुद्धा आहे, तू दुधाला घटक आहे. तसं दूध ते तूप, हा जो दुधाचा प्रवास आहे किंवा तुपाचा प्रवास आहे, तीच अवस्था कविता आणि गझलेची आहे. कवितेला कविता का म्हणायचं? तर त्यामध्ये काव्य आहे. गझल म्हणजे माझ्यामध्ये काव्यात काय भानगड नाही, मी गझल आहे, नाही नाही, तुझ्यामध्ये काव्य आहे, जे कवितेकडून आलेलं आहे ते काव्य आहे. तर पहिली गझल जी आपल्या भारताच्या जगाच्या इतिहासामध्ये आली ती 10व्या शतकामध्ये गझल हा विषय आला. अरबस्तानमध्ये ही गझल तयार झाली. आणि त्यानंतर गझल हे असं एक काव्य प्रकार, गाणं होतोय किंवा गीत होतोय किंवा काव्य प्रकार होता की ते जे राजे महाराजे असायचे त्या काळाचे सरदार, त्यांना खुश करण्यासाठी एक 4 ओळी कवणं जोडून म्हणायचं. जसं आपल्याकडे पोवाड वगैरे म्हणतो आपण, तसं ते असं हे प्रकार होता. त्यानंतर ते हळूहळू पुन्हा मग ते प्रेमाच्या रूपामध्ये गेले. मग प्रेमासाठी प्रेमभंग, प्रेम म्हणलं की प्रेमभंग आला. आता प्रेम म्हणजे प्रेम राहत नाही, त्यामध्ये भंग होतच असतो. मग त्या लोकांना वाटलं काहीतरी मग आपण जरा वेगळ्या पद्धतीने बोलूया. मग ती वेगळी पद्धत म्हणजे ती गझल आली. मग काहीतरी थोडक्यात बोलायचं. आणि मग हळूहळू ते असा मार्गक्रमण करत उर्दूमध्ये गझल आली. उर्दूमध्ये गझलचा फार मोठा प्रसार झाला. अगदी राजाचा फार मोठा आपल्याकडे वेळ नाही, राजे महाराजांनी सुद्धा उर्दू गझलेला आश्रय दिला. काही काही राजांनी स्वतः गझल शिकून, अमीर खुसरो सारख्या राजांनी गझल शिकली स्वतः आणि गझलकारांना राजाश्रय दिला. आणि मग गझल हळूहळू पुढे आली. त्यानंतर 20वं शतक उजाडलं. ही गझल आमच्या महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये यायला 20वं शतक उजाडलं. आणि हा सर्वात पहिला प्रयत्न केला ते माधवराव पटवर्धन, त्यांना माधव ज्युलियन म्हणतात. त्यांनी 1919 साली ह्या गझलचा अभ्यास चालू केला आणि ती गझल फारसीमधून मराठीमध्ये आणायचं हे काम केलं. आणि माधव ज्युलियन यांचं जीवनचरित्र आम्ही बघितलं, वाचलं. इतकं मोठं कार्य त्या व्यक्तीने केलेलं आहे की तेवढं मोठं कार्य आज जगात कुणी केलेलं नाही आणि या पुढल्या काळात तर करणारच नाही कोण. का तर आता हा 2020चा जमाना आहे. आज आम्हाला गझलच्या पायथे मुळाशी जायची गरज नाही कोणाला. आणि कुठल्या कवितेच्या मुळाशी, कविता म्हणजे काय, कविता साधी नाही, पण या कवितेचं ह्या आमच्या नवकवींनी मात्र केलं. कविता कशाला म्हणतात हे सुद्धा आम्हाला माहित नाही. तो माणसाची 4 पुस्तकं तयार झाली कवितेची आणि तो मोठा स्टेजवर उभा राहून माईकवर कविता सादर करून टाळेबल म्हणून येते, पण त्याला कविता म्हणजे काय माहित नाही. आज गझलची सुद्धा तीच अवस्था आहे. आज कवितेच्या प्रवृत्ती गझलमध्ये सुद्धा बसलेल्या आहेत. तर ह्या कवितेचं गझलेसाठी माधव ज्युलियन यांनी फार मोठा केलं. 750 पानाचं त्यांनी पुस्तक 1927 साली प्रकाशित केलं. रविकिरण मंडळ म्हणून पुण्यात त्यावेळी होते, त्या रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते माधव ज्युलियन. आणि त्यावेळी 750 पानाचं पुस्तक काढलं. त्या पुस्तकामध्ये 990 अक्षरगण वृत्तांचा अभ्यास आहे. आणि प्रत्येक वृत्तासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. आणि 264 मात्रा वृत्तांचा अभ्यास आहे. प्रत्येक वृत्तासाठी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. छंदाचा अभ्यास आहे. मात्रा कशा धरायच्या, मात्रा कशा मोजायच्या, ही सगळी माहिती इतकी टोटल मध्ये आहे. आज ते पुस्तक कुठेही उपलब्ध नाही, पण मात्र आपल्याकडे ते पीडीएफ स्वरूपामध्ये नेटवर उपलब्ध आहे. आणि सोलापूरमध्ये त्याची एक कॉपी डॉक्टर अजीज नदाफ म्हणून एक त्यांनी 1994 साली गझलेवर PhD केली होती. त्यांच्याकडे ती पुस्तकाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे शिल्लक आहे. बाकी कुणाकडे पुस्तकं असते नाही. आणि नवीन छापायचा माझा प्रयत्न आहे, विचार आहे, परंतु फार मोठं खर्चिक काम आहे. त्यात ती पीडीएफ स्वरूपातलं असल्यामुळे ते पुन्हा टाईप करावं लागणार आहे. त्यामुळे ते खर्च थोडा मोठा आहे. तरी सुद्धा आमचा इरादा आहे माझा की बाबा आपण एक दिवशी ती पुस्तक ऊर्जितावस्थेमध्ये आणून नव्या पिढीला आपण ती द्यायचं आहे. हा गझलेचा इतिहास झाला. तर गझल माधव ज्युलियन आणली, पुन्हा मोरोपंतांनी त्यावर काय संस्कार केले, त्यांनी गझला केल्या. पुन्हा खरी गझलेला सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली सुरेश भटांनी 1950 नंतर 55च्या दरम्यान गझल घ्यायला सुरुवात केली.
आणि त्यांच्या एका कविता संग्रहामध्ये काही कविता अशा होत्या ते गझल सदृश्य झाल्या तयार. मग त्यांना वाटलं बाबा हे आपल्या गझल आहेत. मग त्यांनी तिथून त्यानंतर जाणीवपूर्वक मग 4-5 पुस्तकं त्यांनी सुरेश भटांनी काढली आणि ते माधव ज्युलियन तंत्राचा, मंत्राचा, व्रताचा, लगावलीचा अभ्यास करत त्यांचं आयुष्य संपलं. सुरेश भटांनी काय केलं, 5-25 व्रत घेतली, महाराष्ट्रात फिरायला चालू केलं. गझल वाचन, गझल गायन, 1-4 माणसं बरोबर त्यांच्या होती. त्यामुळे सुरेश भटांनी काय केलं, मराठीच्या गझलेचा प्रसार केला. गझलेचा, मराठी गझलेचा प्रसार हा सुरेश भटांच्या नावावर लागतो. त्यांना गझलेचं संस्थापक म्हटलं जातं, विद्यापीठ म्हटलं जातं. माधव ज्युलियन बसले अभ्यास करत सुरेश भटांनी गझलेचा महाराष्ट्रामध्ये प्रसार केला. आता ही जी गझल आहे त्या गझल म्हणजे काय, तर एका कवीनं म्हणजे गझलकारानं गझलेची व्याख्या केलेली आहे की एक हरिण जंगलामध्ये पळत आहे, तिच्या मागे एक पारधी लागलेला आहे तीर घेऊन. त्यावेळेस धनुष्यबाण होता, आता सारखी बंदूक पिस्तूल नव्हती. धनुष्यबाण घेऊन लागलेला आहे मागं आणि ते हरिण पुढं पळतंय आणि तो शिकारी त्याच्या पाठीमागं पळतोय. आणि त्यावेळेला अशी अवस्था येते की त्या हरणाला पळायची जागा संपते. चारी बाजूला जाळी, पाठीमागं नाही जाता येत, तिकडे जाता येत नाही, तिकडे येत नाही. पुढे जावं तर पुढे पारधी उभा आहे तीर ताणून. त्यावेळेला त्या हरणीच्या पाडसाची किंवा हरणीची जी मानसिक अवस्था असते ती गझल. त्या माणसामध्ये जो अर्थभाव असतो ती गझल. म्हणजे तुमची गझल इतकी अर्थता घेऊन, इतकी आत घुसून तुमची बाहेर पडली पाहिजे. आज आमच्यात भरपूर प्रवृत्ती घुसल्या. प्रत्येकाला वाटते मला गझल गावावं, गझल गावावं. हे पुण्याची बाहेर आता गझलेमध्ये पुरुषाचं स्त्रियाचं प्रमाण, आता आमच्या काही मंडळी त्यांना राग येऊ नये, परंतु आमच्याकडे आज रोजी प्रमाण असं आहे की 70-30 मी म्हणतोय पण 80-20 असावं. असं एवढ्या स्त्रिया गझलच्या माग आहे. पुरुष मंडळी घरातली कामं करतात तर स्त्रिया गझलल्या. त्याला काय दर्जा पाहिजे, त्यासाठी शिकलं पाहिजे, त्यासाठी ज्ञान हस्तगत केलं पाहिजे. नाही आज लिहायचे की उद्या माध्यमावर टाकून हे करायचं. तर आता त्यामध्ये जास्त आपण घुसायचं नाही, परंतु आज प्रमाण गझलेचं वाढलंय, त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. परंतु त्या गझलेचा मूळ ढाचा, ती गझल म्हणजे काय ह्यापर्यंत कोण जात नाही. मात्राला मात्रा जोडली की गझल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. गझल म्हणजे काय आपल्या लक्षात आलं. गझल ही आत्मतिडकीनं काळजापासून कागदावर तुमच्या उतरली पाहिजे किंवा तुमच्या मुखातून बाहेर पडली पाहिजे गझल. आता कविता आणि गझलमध्ये काय फरक आहे, तर मगाशीच मी सांगितलं कविता आणि गझलमध्ये काहीच फरक नाही. फक्त कविता असते 8 ओळीची, 12 ओळीची, 16 ओळीची. गझल असते 5 शेरांची आणि एक शेर असतो 2 ओळींचा. म्हणजे 5 गुणिले 10 ओळीची गझल, 12-16 ओळीची कविता. परंतु गझल मधला प्रत्येक शेराला मराठीमध्ये द्विपदी म्हणतात. गझलेतील 5 द्विपदीपैकी प्रत्येक द्विपदीमध्ये, प्रत्येक 2 ओळीमध्ये एका कविते एवढा ख्याल बसला पाहिजे. गझलेच्या 2 ओळीमध्ये कवितेच्या 12, 14, 16 ओळी एवढा आशय बसला पाहिजे. मग ती गझल किती जबाबदारी घेतली आहे. दुसरे उदाहरण तुम्हाला सांगतो, हे काल्पनिक उदाहरण. एक राजा निरोप आला, महाराज आपल्या राज्यावर स्वारी झाल्या. कुणी केली, आमच्याने केली, तिकडे केली. तो दुसरा निरोपी आला, काय आपल्या राज्यावर स्वारी केली, कुणी केली, तिकडे केली. मग ते म्हणले किती सैन्य त्यांचं, तर म्हणले 5000 सैन्य आहे. त्याला एकदा ठिकंडे यायला दुश्मन आहे, त्याचे किती सैन्य, त्याचंही म्हणले 5000 आहे. मग राजा म्हणा ठीक आहे 500 लोकांची तुकडी तिकडे सोडा, आणि म्हणले तिकडे 50 लोकांची तुकडी सोडा. तिकडे 500 लोक गेली, तिकडे 5000चं सैन्य शत्रू राष्ट्रात आहे. तिकडे 50 सैनिक गेले, तिकडे 5000 सैनिक शत्रू राष्ट्रात आहे. दोन्ही युद्ध करून परत आले. ही 500 गेलेली जिंकून आले, 50 गेलेली जिंकून आले. आता यावरून ठरवलं कविता कशाला म्हणायचं, गझल कशाला म्हणायची. तिकडली 500 माणसं 5000 सैनिकाचा मुकाबला करून विजय प्राप्त करून आली. तिकडली 50 माणसं गेली, ती सुद्धा विजय प्राप्त करून आली. आता एवढं तुम्हाला कवितेचा गझलचा फरक तुम्हाला समजल. आता जास्त काय हवं करायचं नाही, पण त्यामध्ये काय थोडे मतभेद होतात. मग म्हणतात तुम्ही कवितेला कमी लेखताय गझलकार, तर तो आपल्याला कळायचं नाही. अगदी सुरुवातीला सांगितलंय कविता आणि गझल कुठेही कमी नाही, परंतु जे 50 सैनिक आहेत ते हत्यारबंद आहेत. त्यांच्याकडे कुठलीही उणीव नाही, त्यांच्याकडे सर्व प्रकारची हत्यारं आहेत. त्या 500 लोकांच्याकडे पारंपरिक हत्यार आहेत.
साधी हत्यार आहेत, त्यामध्ये काय वयस्कर मंडळ आहेत म्हणून 500 पाठवले. इकडली सगळी करडीवांड आहे, हत्यार बंद आहे, आधुनिक हत्यार आहेत म्हणून 50 पाठवली. तसं गझल ही हत्यार बंद आधुनिक साधनाने युक्त अशी ही गझल आहे. म्हणून गझलेमध्ये मराठी कवितेमध्ये थोडं मागं पुढं चालतं, पहिली वेळाटी दुसरी वेळाटी, गझलेमध्ये काही चालत नाही. यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की गझल आणि कवितेमध्ये काय फरक आहे. दोन्ही समानच आहेत, दोन्हीमध्ये तेवढाच जोश आहे, तेवढंच महत्व दोन्ही विधान आहे. परंतु गझलच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जशी रेल्वे रुळावर चालते, आमची एसटी रोडनं चालत्या, डांबरीत चालत्या, कच्च्या रस्त्याला चालत्या, चिखलात चालत्या, नदीत चालत्या, वड्यात चालत्या, सगळी चालत्या. पण रेल्वे रुळाशिवाय चालत नाही. तसं गझलचं काम आहे. गझल ही फक्त रुळावर चालली जाते, त्या सामान्य रस्त्याला रेल्वे गझल चालत नाही. तर आता आपण गझलचा पूर्व इतिहास आणि गझलचं थोडक्यात आपण वैशिष्ट्य बघितलं. आता गझलचा आकृतीबंध. आता कविता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कविता अनेक ऐकल्या, वाचल्या, किंवा आपण जी गाणी ऐकतो ते कविताच असतात. ते ज्यावेळेला गायले जातात तेव्हा त्याला गाणी होतात, नाही ती मूळ कविताच असते. कुठलंही गाणं ही मूळ कविताच असते. आता गझल आणि कविता, आता इथे आपण एक सुरुवातीला बघितलं की गझल मधला प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर असला पाहिजे. तर हा आकृतीबंधाचा जो भाग आहे गझलेचा आकृतीबंध, गझल कशी असली पाहिजे आणि त्यात काय काय गोष्टी असल्याच पाहिजेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. गझलेच्या आपण मगाशी बघितलं की कमीत कमी 5 द्विपदी, त्याला उर्दूमध्ये शेर म्हणतात. 5 शेर असले पाहिजे, 2-2 ओळीचे, म्हणजे 10 ओळीचं प्रमाण तुमच्याकडे असले पाहिजे. त्यातल्या पहिल्या 2 ओळीला म्हणतात मतला. मराठीमध्ये त्याला म्हणतात मथळा. आणि मथळा म्हणजे हेडिंग, हे आपल्याला सांगायचं गेलं शीर्षक. म्हणजे थोडक्यात तुमच्या गझलेचा मथळा, हेडिंग, बोर्ड म्हणजे पहिल्या 2 ओळी. पहिल्या 2 ओळीला गझलेच्या भाषेमध्ये गझलेची जमीन म्हणतात. काय म्हणतात? गझलेची जमीन. म्हणजे तुम्ही पुढल्या 4 शेरामध्ये जे तुमचं शेत आहे गझलेचं, त्यामध्ये कोणती पिकं घेणार आहात ते तुमच्या 2 ओळीमध्ये कळतं. त्याला म्हणतात गझलेची जमीन. आता त्या गझलेच्या जमिनीमध्ये काय काय असते? तर गझलेसाठी पहिली गोष्ट एक यमक आणि एक उपयमक, ह्या 2 गोष्टी गझलेला लागतात. यमक म्हणजे काय हे तर काय तुम्हाला माहिती आहे. मला वंचनांचा भार झाला, मला वंचनांचा भार झाला, ही एक ओळ आहे. भार झाला यामध्ये 2 यमक आहेत. त्यातलं भार आहे ते मुख्य यमक आणि झाला हे उपयमक. मला वंचनांचा भार झाला, भार हे अंत्ययमक किंवा मुख्य यमक आणि झाला हे उपयमक. त्याला गझलेच्या भाषेमध्ये म्हणतात काफिया आणि रदीफ. आणि रदीफ हा अरबी शब्द आहे आणि रदीफाचा अर्थ शब्दशः असा आहे की घोड्यावर किंवा उंटावर मागं बसलेला माणूस, त्याला रदीफ म्हणतात. आता ह्या गझलेच्या ओळीमध्ये मला वंचनांचा भार झाला. आता ह्या झाला सोडलं तर तुम्हाला कळतंय वंचनाचा ह्याला भार झालेला आहे, सांगायची गरज नाही. परंतु तो मागं बसलेला आहे सालावून सांगण्यासाठी. तर मुख्य त्या विषयामध्ये अंत्ययमकाला किंवा उपयमकाला फारसं महत्व नाही, परंतु ते गझलेचं सौंदर्य म्हणून ते मागं येतं तुम्हाला सांगण्यासाठी. ह्यामध्ये काय उपयमक यमक हे मतल्याच्या 2 ओळीमध्ये पाहिजे, त्याला म्हणतात मतला. आता जे मी तुम्हाला काफिया आणि रदीफ बद्दल सांगितलं, यमक आणि उपयमक ह्या 2 गोष्टी मतल्यामध्ये, मथळ्यामध्ये किंवा पहिल्या शेरामध्ये किंवा गझलेच्या पहिल्या 2 ओळीमध्ये पाहिजेत, 2 ओळीमध्ये. आणि त्यानंतरच्या प्रत्येक शेरामध्ये 2ऱ्या ओळीमध्ये पाहिजे. हे कसं येते बघा. बाजार साबणाचा भलताच स्वस्त झाला, म्हटलं आहे. बाजार साबणाचा भलताच स्वस्त झाला, अद्याप मळमणीचा नाहीच फस्त झाला. बाजार साबणाचा भलताच स्वस्त झाला, अद्याप मळमणीचा नाहीच फस्त झाला. आता मस्त स्वस्त झाला आणि फस्त झाला, याला म्हणतात यमक आणि उपयमक. हे 2 ओळीमध्ये आलं मतलेच्या. आता पुढला शेरमध्ये कुठे येते तुम्ही बघा. संग्राम पात्रतेचा स्पर्धेत सूर्य होता, संग्राम पात्रतेचा स्पर्धेत सूर्य होता,
अर्थ समजून घ्या, नुसतं उदाहरणच नाही, शेर सुद्धा समजून घ्या, अर्थ समजून घ्या. संग्राम पात्रतेचा स्पर्धेत सूर्य होता, कमजोर काजव्यांचा अर्ध्यात अस्त झाला. आता सूर्याच्या विरोधात जर काजवावर राहिलं तर काय होणार आहे मला सांगा. तेच झालं. आता इथं काय झालं, अस्त झाला. सुरुवात कशी झाली, स्वस्त झाला, पुन्हा फस्त झाला, आणि ह्यामध्ये पहिल्या शहरामधनं दुसऱ्या वळीमध्ये आलं अस्त झालं. तिसरा शेर बघा, धुंदीत संगतीच्या झाली दिवाळखोरी. धुंदीत संगतीच्या झाली दिवाळखोरी, कारण अधोगतीला त्याचाच हस्त झाला. कारण अधोगतीला त्याचाच हस्त झाला. म्हणजे स्वस्त झाला, मस्त झाला, स्वस्त झाला, हस्त झाला, हे दुसऱ्या प्रत्येक शहराच्या दुसऱ्या वळीमध्ये येत असतं. या कोळून तत्व प्याला उपदेश फोड ठरले, कोळून तत्व प्याला पण उपदेश फोड ठरले, बेताल वागण्याने माणूस ध्वस्त झाला. बेताल वागण्याने माणूस ध्वस्त झाला. हे जे काफियाचं आणि रदीफाचं वारंवारिता आहे, हे गझलेला लोकप्रिय करण्याचं प्रमुख साधन आहे. काफिया आणि रदीफाची ज्यावेळी तुमच्यापुढे गझल वाचेल त्यावेळेला तुम्ही म्हणणार हे पुढल्या शहरामध्ये ह्यांचा ह्यो काफिया येणार. तुम्ही अंदाज बांधणार काय दिवसानं. मी म्हणलं ना, बाजार साबणांचा बनता स्वस्त झाला, होय का नाही, मळ मनीचा कुठे फस्त झाला. तुम्ही ऐकलं हे स्वस्त झाला, फस्त झाला म्हणजे पुढल्या शहरात नक्कीच काय ते दुसरं स्वस्त घेणार किंवा मस्त घेणार किंवा त्रस्त घेणार, हे तुम्ही अंदाज बांधू शकता. तर ही काफिया आणि रदीफाची वारंवारिता ही गझलेला लोकप्रिय करणारी महत्वाची बाब आहे. तुमच्या लक्षात आलं. आता आपण पुढे चालूया. आता शेर आला, मतला झाला. मतल्यामध्ये तुमचं ह्या दोन वळी ऐकल्या की तो वाचणारा किंवा ऐकणारा म्हणतो की पुढं काय सांगणार आहे आम्हाला अंदाज आला. किंवा आता एक शेर वाचल आणि त्या शेराला शेवटी नक्की मस्त फस्तचा भाव येणार बोलतोय ते तुझी वाट बघत बसल, किंवा तुम्ही बोलायच्या अगोदर ते तुम्हाला ते सांगून मोकळा होईल. तुम्ही जर अर्ध बोलला तर तुम्हाला मग सांगत ध्वस्त झाला बघा, असंच आहे ना, हो बरोबर. म्हणजे इतका ते तुमच्यामध्ये समृद्ध होईल. कवितेमध्ये ही अपील कवितेमध्ये नसते, गझलेमध्ये ही वारंवारिता गझलेला लोकप्रिय करण्याचं प्रमुख कारण आहे. आता त्यानंतर शेर आला. शेर म्हणजे द्विपदी. त्यामध्ये मगाशी आपण ऐकले दुसऱ्या ओळीमध्ये मतल्यातल्या ओळीची पुनरावृत्ती पाहिजे. खालच्या घ्या किंवा वरला दोघांपैकी एक तुम्ही घ्यायला पाहिजे. आता शेर म्हणजे काय आणि शेराचं महत्व काय, शेराचं स्वरूप काय हे समजून घेऊया. तर शेर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं. माणूस कविता लिहितो, गझल लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, त्याच्या मनात साठलेलं असते मला काहीतरी म्हणायचं आहे, मला काहीतरी समाजाला सांगायचं आहे. मग तुला काय सांगायचं आहे ती पहिल्या वेळेतली, त्याला म्हणतात प्रस्तावना. शेर तुझ्या विषयाची प्रस्तावना पहिल्या ओळीमध्ये आली पाहिजे. बरं, दुसऱ्या ओळीमध्ये काय लिहू. दुसऱ्या ओळीमध्ये तुला मतल्यामधील रदीफ आणि काफियाचे भाव मेंटेन करायचे आहेत. त्याशिवाय राहिलेल्या शब्दांच्या आधारे तुला त्या प्रस्तावनेचा प्रभावी अनपेक्षित धक्कादायक समारोप करायचा आहे. शेराचा अर्थ लक्षात आला तुमच्या. मला शेर लिहायचा आहे. कसा लिहू. पहिल्या ओळीत तुझ्या मनात काय वाटतंय किंवा तुला कुठली समस्या लोकांच्या पुढे मांडायची त्याला प्रस्तावना कर. दुसऱ्या ओळीमध्ये त्या समस्येचं निराकरण प्रभावी पद्धतीनं, अनपेक्षित पद्धतीनं, धक्कादायक पद्धतीने कर. सामान्यपणे नको, सामान्यमध्ये ती कवितेकडे गेलं. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक शेर सांगतो. पहिली ओळ समारोपाला प्रस्तावनेला जाणार, दुसरी ओळ समारोपाला. आता पूर्ण ओळ कधी नसते, दोन अर्ध्या ओळीवरून एक पूर्ण ओळ असते, बरोबर. म्हणजे पहिल्या ओळीसाठी माझ्याकडे दोन अर्ध्या ओळी आहेत, दुसऱ्या एका पूर्ण ओळीसाठी माझ्याकडे दोन ओळी आहेत. तर माझा शेर असा आहे. संपूर्ण वीज गेली आभाळ दाटल्यावर. संपूर्ण वीज गेली आभाळ दाटल्यावर. हे माझी दोन अर्ध्यातली वाक्य झाली. आता मी अगोदर अर्धच वाक्य जर बोललो संपूर्ण वीज गेली, ठीक आहे, पुढं आभाळ दाटल्यावर माहित आहे मला. पुढं म्हणजे आभाळ दाटल्यावर वीज चमकते ही सामान्य गोष्ट आहे, ह्यामध्ये काही विशेष नाही. ही प्रस्तावना आहे तुमची. पुढं वाचक काय म्हणतोय, पुढं सांग. आता माझ्याकडे दोन अर्ध्या ओळी शिल्लकाच्या दुसऱ्या ओळीतल्या. मग मी म्हटलो पाऊस खूप पडला.
हे तर काय, अरे आभाळ दाटल्यावर 20 नोव्हेंबर पाऊस पडला, विशेष काय? तू कसला गजल कराय, तुला काय सांगायचंय? आम्हाला ऐकायला नाही गजल तुझी, आम्ही निघालो. थांबा, मला एवढं शिल्लक. अरे वा, ते ऐकून बघा काय तुम्हाला मग वाटले का? संपूर्ण वीज गेली, आभाळ दाटल्यावर पाऊस खूप पडला, काळीज फाटल्या. अरे वा, त्यावेळेला शेतकऱ्यानं बी बियाणं मातीत घातलं, कर्ज काढलं, घरातलं दळपातलं दाणं त्यानं जमिनीमध्ये माती आड केलं. त्यावेळेला आभाळ आटलं का? आलं, आभाळ आलं. वीज समाजले का? समाजली. पाऊस पडला का? पडला, पण त्यावेळेला नाही पडला. त्याचं बियाणं कुजून गेलं, वाऱ्यानं उडून गेलं, चिमण्यानं खाऊन गेलं, त्यानंतर पाऊस पडला. काळीज फाटल्यानंतर पाऊस पडला. ही जी कंटिन्युटी आहे, आभाळ दाटणं, वीज चमकणं आणि पाऊस पडणं, ही अशी सलग झाली नाही. अगोदर काळीज फाटलं त्याचं, की पाऊस गेला म्हणून, त्यानंतर पाऊस पडला. हे जो धक्कादायक अनपेक्षित शेवट असतो, हा आपल्याला करता आला पाहिजे. दुसरा एक खेळ आहे का? कळपाच लांडग्यांच्या शेळी हलाल झाली. कळपाच लांडग्यांच्या शेळी हलाल झाली. आता लांडग्याचा कळप म्हणलं की आपल्याला माहित आहे की शेळ्यांचं वैरिक आहे, आणि पुन्हा म्हणतात तुम्ही शेळी हलाल झाली. मग काय विशेष घडलं? बरोबर आहे, कळपाच्या लांडग्याचा शेळी सापडली तर मारणारच ना, हलाल होणार. तुम्ही काय वेगळं सांगताय? नाही, अजून आहे का? गोठ्यात बांधलेली अच्छा, म्हणजे गोठ्यात काहीतरी बांधलं होते ना शेरडांच्या संरक्षणासाठी. काय बांधलं होतं? वाघ बांधलं होतं का कुत्री बांधली होती? उद्या सांगतो या. कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली, गोठ्यात बांधलेली कुत्री दलाल झाली. गोठ्यात बांधलेली यावेळी आमच्या म्हणजे हा जो शेर आहे, हा वैयक्तिक किंवा हा वाच्यार्थाने घ्यायचा. ते आपण शब्दशक्तीचा वापर करतो भाषेमध्ये, आपल्या वाच्यार्थ, लाक्षणार्थ आणि व्यंगार, या 3 प्रकाराने आपण भाषा, आपण कविता किंवा गजल आपण करत असतो. वाच्यार्थ ह्यामधला घ्यायचा नाही, हा तर सगळ्या जगाला माहित आहे. कळपाच्या लांडग्याच्या कळपात शिडी सापडली तर ते हलाल होणार, मरणारच ते. पण यामध्ये असं आहे की कुणीतरी विश्वासघात केला, त्यामुळे आमच्या सीमेवर शत्रूनं हल्ला केला, किंवा शत्रूचे गनिम आमच्या देशामध्ये घुसले किंवा आमच्या राज्यामध्ये घुसले. कुठेतरी विश्वासघात होतो, त्यावेळेला आपल्याला त्या विश्वासघाताची किंमत चुकवावी लागते. त्याला हा अनुषंगान शेर आहे. तर आपल्याला शेरच्या विषयी आपल्याला समजलं. शेर म्हणजे पहिल्या ओळीमध्ये प्रस्तावना असली पाहिजे, दुसऱ्या ओळीमध्ये अनपेक्षित, प्रभावी आणि धक्कादायक, जे तुमच्या वाचनाला वाटते ते नको आहे, त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, असा तुमचा समारोप असला पाहिजे. तर तो शेर, मग त्याला म्हणतात हाशिरी शेर होतो. मग तो शेर गाजतो, चालतो. नाहीतर मग सामान्य निवेदनासाठी गजल नाही, सामान्य निवेदनासाठी गजल नाही. आता हे थोडक्यात आपण पाहिलं. आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट असते, गजली आहे ज्याला म्हणतात, किंवा कवितेमधलं काव्य कशाला म्हणतो. जर कोणाला विचारलं, कोणाला सांगता येणार नाही कवितेतलं काव्य म्हणजे काय. आणि कवितेतलं काव्य म्हणजे, काव्य म्हणलं की कुठतरी मनाला लागलं पाहिजे, कुठतरी मनामध्ये आपल्या हालचाल झाली पाहिजे. आईचं वर्णन आलं किंवा मायेचं वर्णन आलं किंवा एखादी दुःखी गोष्ट झाली की समजा दुःखाची गोष्ट ऐकली तर तुमचं काळीज कुठतरी गलबललं पाहिजे, किंवा मायेची गोष्ट आली तर तुमचं काळीज कुठतरी गलबललं पाहिजे. त्या प्रमाणात ती गजलेमध्ये सुद्धा पाहिजे. तुमची गजल बरोबरची नको आहे, तुमची गजल माणसाच्या मनाला, काळजाला स्पर्श करून गेली पाहिजे, तर ती तुमची गजल आहे. आणि गजल, कविता, कथा, कादंबरी, कुठलंही साहित्य असू दे, प्राचीन इतिहासामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या साहित्याला फक्त काव्य म्हटलं जायचं. इतिहास काढून बघा, प्राचीन साहित्याच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रकारच्या साहित्याला फक्त काव्य म्हटलं जायचं. त्यावेळेला हे प्रकार नव्हते, हे प्रकार अलीकडे पडले. अर्वाचीन साहित्याच्या उत्क्रांतीमध्ये हे प्रकार आपण पाडले. कथा वेगळी काढली, कादंबरी वेगळी काढली, कविता वेगळी काढली, पवाडा वेगळा काढला, लावणी वेगळी काढली, फटका वेगळा काढला, हायकू वेगळा काढला. हे प्रकार नंतर आले, पण मूळ साहित्याच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रकारच्या साहित्याला केवळ काव्य संबोधलं जातो. तर ते काव्य तुमच्या रचनेमध्ये पाहिजे, तर ते तुमचं काव्य श्रेष्ठ. नाहीतर मग काळ्यात पांढरा केल्याच्या दुसरा कार्यामध्ये तर गजलीत असली पाहिजे, विषय सखोल असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गजल विधा ही सामान्य निवेदनासाठी नाही, याची पुनवाट बांधली पाहिजे. आता ही गजल लिहायची आपण इथपर्यंत आलो. आता शेवटचा एक प्रकार आहे, पण तो फार महत्वाचा नाही, तरी सुद्धा सांगून ठेवतो. जसे आपण अभंग ऐकतो,
माऊलींना माहित आहे की तुका म्हणे, नामा म्हणे आणि गजलेच्या बाबतीत इतिहासात सांगायचं राहिलं मग अशी नामदेव महाराजांच्या सगळ्या अभंगावर गजलेचा प्रभाव आहे. ती गजल जुनी आहे. तर हे जे नामा म्हणे, तुका म्हणे आणि एका जनार्दने ही काय पावरीची माणसं होती किंवा संत होते ते आज आपण ऐकतो. त्यांचं आजरामच साहित्य आज कितीतरी वर्षाला आपण एक आदर्श म्हणून आपण त्याचा वाचत असतोय किंवा ओळखत असतोय. तर ते आम्ही नाही, ते आजरामच साहित्य लांब राहिलं. लगेच आपलं नाव टोपण नाव जोडून शेवटच्या शहरामध्ये मग ह्याची फार मोठी फेज आता गजलकारामध्ये आहे किंवा कवीमध्ये सुद्धा आहे. पण आम्ही परमेश्वराच्या कृपेने त्यापासून आलेच राहिलेलो आहे की आम्ही अजून स्वतःला एवढे कोणी असे म्हणजे प्रतिष्ठित पूर्ण असं समजत नाही. त्यामुळे माझ्या कमीत कमी 2,500 गजलांमध्ये मी असा प्रयोग 1 ते 2 ते 3 वेळा केला असेल. 2,500 गजलांमध्ये मी स्वतःचं नाव माझ्या रचनेमध्ये 3 किंवा 4 ठिकाणी गुंफलं असेल. सुरेश भटांनी कुठं सुद्धा स्वतः नाव गुंफलं नव्हतं. ते संस्थेत विद्यापीठ ज्यांना समजलं जातं संस्थापक संस्थेने कधी आपण नाव टाकलं. आता नाव टाकायचे अधिकार कोणाला आहे? संतांना नाव टाकायचा आपला अधिकार. त्याचं तेवढं कार्य आहे. पिढ्यान चालत आहे. 1000 वर्ष झालं चालणार, अजून 1000 वर्ष चालणार आहे. आम्ही काल कविता चालू केली तर माझा हात नाव काढून लगेच मोकळा झाला शेवटच्या काळावर. ठीक आहे, गजलेचं आकृती पण आपल्या समाजात आता ही गजल लिहायची कशी. तुम्ही आता गजलाचं महत्व ऐकलं किंवा मोठेपण ऐकलं, चांगला प्रकार आहे. आता ही गजल लिहायची कशी. आता मूळ ठिकाणी असं म्हणलं तर मगाशी ठरलं आपलं की रेल्वे आणि एसटी यामधला जो फरक आहे त्यासाठी आपल्याला पहिले रूळ अंतरावे लागतील. कुठल्याही गावाला रेल्वे चालू करताना सगळ्यात पहिले प्रशासन काय करेल? रुळाचा बंदोबस्त करेल. इंजिन कुठं कुठल्या कारखान्यात बनते, काय बनते ते वेगळा विषय आहे. तिकडे अगोदर कामगार सांगून रूळ अंतरायचं काम चालू करेल. खडी टाकणे, ते पट्टे टाकणे, रूळ अंतरणे. अरे ही काय अजून रेल्वे? अरे ही याशिवाय रेल्वेचा काय उपयोग नाही. हे आल्याशिवाय रेल्वेचा काय उपयोग नाही. त्या प्रशासनाला माहिती आहे, म्हणजे रूळ अंतरायचं काम करेल. तर आता पहिली गोष्ट, गजल हा वृत्तबद्ध प्रकार आहे. गजल हा वृत्तबद्ध प्रकार आहे. वृत्त मग तुम्हाला सांगितलं महादेव जोले यांनी लिहिलेल्या छंदोरचना पुस्तकामध्ये 989 अक्षर वृत्त आहेत आणि 264 मात्रा वृत्त आहेत. त्या कुठल्याही एका वृत्तामध्ये तुम्ही गजल लिहू शकता. आता कशी लिहायची गजल? तर त्यासाठी तुम्हाला गजलचं मात्रा निश्चिती शिकलं पाहिजे. मात्रा निश्चिती म्हणजे रेल्वेला जसं रूळ आहे तसा गजलेला मात्रा निश्चिती. आता मात्रा निश्चिती म्हणजे काय? तर मराठी भाषेतील कोणताही शब्द त्या शब्दातील प्रत्येक अक्षराला एक वजन आहे आणि ते वजन काय फार क्लिष्ट नाही. प्रत्येक अक्षराला 1 किंवा 2 एवढंच वजन आहे. कुठल्या अक्षराला 3 वजन नाही, कुठल्या अक्षराला 0 वजन नाही, कुठल्या अक्षराला 4 वजन नाही. वजन किती आहे प्रत्येक अक्षराचं? 1 किंवा 2. सुहास 3 अक्षरे आहे. आता ह्या अक्षरामध्ये 3 प्रकार आले. एक पहिला उकार आला, त्यानंतर काना आला, त्यानंतर एक नुसतंच अक्षर आलं. पहिली गोष्ट मात्रा निश्चिती कशी शिकायची. तर मात्रा निश्चितीमध्ये आमच्या गजलकारांना सुद्धा सांगितलं, पण त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. तुमच्या लवकर लक्षात येते का बघा. मात्रा निश्चिती सूत्र फार सोपं आहे. आपली 12 खडी डोळ्यापुढाला शाळेत बघितलेली, आता आम्ही रोज बघतो. तर शाळेत बघितली अंकलिपी क ख ग घ च च ज छ ड ढ ड आ इ बरोबर. ह्या 12 खडीमधील एखादं अक्षर हाही तसं शब्दात येतं. जसं साहेबांच्या अक्षरात शब्दात आहे, नावात आहे. बरोबर. साहेबांच्या नावाचं शेवटचं जे अक्षर आहे ते डायरेक्ट 12 खडीमधून शब्दामध्ये आले. त्याला एकच मात्रा मोजायची. 12 खडीमधून एखादं अक्षर आहे तसं एखाद्या शब्दामध्ये आलं. अशोक पहिला शेवटचा अक्षर आहे तसं आहे, त्याला 1 मात्रा मोजायची. किती सोपं आहे, अवघड आहे का? आता एकच नियम आहे, फक्त 2 नियम आहेत. मात्रा निश्चितीचे फक्त 2 नियम आहेत. परंतु आमच्या गजलकारांना 10 वर्ष सांगितलं, त्यांच्या डोक्यात झालंय. मी 1000 वेळा सांगतो त्यांनी बाबा आधी एवढं देण्यात ठेवलं, पण अजून लवकर बसत नाही. त्यांना महिना 2-2 महिने सारखं ते सांगायला लागतंय. सांगितलं हो बरोबर आहे. मग तेच ध्यानात ठेवा ना तुम्ही. तुम्ही ऐकताना ऐकत नाही, बरोबर ध्यानात ठेवत नाही. पुन्हा आणखी 4 वर्षांना तेच विचारतात हिच्या मात्रा किती, साहेब हिच्या मात्रा किती हो. आणि तुम्हाला सांगितलं त्यात हे सांगितलं नाही, हो सांगितलं होतं की, मग तेव्हा काय ध्यानात ठेवत. रस्व 12 खडीतून एखादं अक्षर आहे त्या स्वरूपात एखाद्या शब्दात आलं तर त्याची 1च मात्रा मोजायची. ती काय अवघड आहे का ध्यानात ठेवायला? फार सोपं आहे. त्यानंतर 12 खडीतून येणारं अक्षर
पहिला उकार पहिली व्हरायटी घेऊन आलं तरी सुद्धा त्याची एकच मात्रा रस्व सगळं. जसं सुहास मधलं सु आलं पहिला उकार आहे पहिली व्हरायटी. मालिनी मध्ये ल ला पहिली व्हरायटी आहे. कामिनीमध्ये मला पहिली व्हरायटी आहे. ते बाराखडी मधलं अक्षर पहिली व्हरायटी घेऊन आलं कामिनीमध्ये, तर त्या कामिनीच्या मधल्या मीच्या एकच मात्रा मोजायची. सुहास मधल्या पहिल्या सूची एकच मात्रा मोजायची. मी म्हटलं त्यांना नियम संपले आणि तुम्हालाही सांगतो नियम संपले. आता तुम्ही म्हणणार मग राहिलेल्या शब्दात काय करायचं तुम्ही ठरवा. आता एवढ्या हे पहिला उकार पहिली वेलांटी आणि मूळ अक्षर हे 3 तुम्हाला नियम सांगितलेले. ह्याच्या व्यतिरिक्त जितके शब्द तुमच्या डोळ्यापुढे येतील सगळी 2 मात्राचे. दीर्घ शब्द एवढं सांगितलं तरी सुद्धा लोक चुकतात आणि पुन्हा 10 वेळा तेच विचारलं तर ह्याच्या मात्रा किती तर त्याच्या मात्रा किती. किती सोपं आहे. 12 कडीतून एखादं अक्षर आहे तसं आलं, पहिला उकार घेऊन आलं, पहिली वेळाटी घेऊन आलं तर त्याची एकच मात्रा मोजायची. रस्व सगळे. आता राहिले काय काय तुम्हाला सांगतो. आता काय राहिला पहिला काना राहिला. काना हा फार काना असतो म्हणून त्याला काना म्हणतात. तर एखाद्या अक्षराला काना आला दीर्घ आहे जसं हला काना आला त्याला 2 मात्रा काना आहे. का तर आम्ही सगळे 3 नियम अगोदर बाजूला ठेवले. आता त्याच्याबरोबर काय बी होती त्याला 2 मात्रा मोजणार आहे. मी म्हटलं काना आला काय करणार 2च मात्रा. मी म्हटलं केड वर 1 मात्रा आली त्याला काय म्हणणार 2च मात्रा. का तर आम्ही पहिले 3 नियम बाजूला काढून ठेवले. आम्ही म्हटलं कोंबडा आला त्याला काना घ्या मात्रा घे असू दे आणखी एखादा मात्रा असू दे आम्ही त्याला 2 मात्रा मोजणार. कौवा किंवा कौलारू मधले काय काना घ्या 2 मात्रा आहे तरी सुद्धा त्याला 2 मात्रा. वसंत सवर अनुस्वार आहे 2 मात्रा. दुसरी वेलांटी आहे पाटलाला दुसरी वेलांटी आहे. मग काय करू पाटील आहे म्हणून 3 मात्रा नाही 2च मात्रा. आमच्या पाटील राहील त्याला दुसरी वेलांटी आहे म्हणून 2 मात्रा. काना आहे दुसरी वेलांटी आहे 2 मात्रा. दुसरा उकार आहे मागून जरा दुसरा उकार आहे 2 मात्रा. आता काय राहिला त्याला काय म्हणतात शतशहा मध्ये शेवट विसर्ग आला. शतशहा शत दोन्ही सिंगल अक्षरात 1 मात्रा. शहा त्याकडे 2 टिंब आहेत त्या 2 मात्रा. शतशहा किती सोपं आहे झालं. हे नियम संपले. आता अजून एक गोष्ट राहिली आहे. तुम्ही अजून शब्द डोळ्यापुढे आणून बघित नाही. अजून काय तर राहिले मी सांगितले ह्यापेक्षा वेगळं काय तर राहिले. काय राहिले जोडाक्षर राहिले. काय राहिले जोडाक्षर. आता जोडाक्षराच्या बाबतीतला जे नियम आहे तो एकदम साधा आणि सोपा आहे समजायला. 2 अक्षर कुठल्याही शब्दातलं श्रीकांत. आता श्री हे 2 अक्षर आहे श आणि र आणि त्याला दुसरी व्हरायटी आहे. हे श्रीकांत मध्ये श आहे र आहे दुसरी व्हरायटी आहे. आता हे श्रीकांत जोडाक्षर आहे ह्याचा परिणाम काय होतो हे आपण फक्त बघायचं आहे बरोबर. तर जोड अक्षराच्या बाबतीत पहिली गोष्ट अशी आहे की जोड अक्षराला स्वतःला कुठलाही फायदा होत नाही. ते जोड अक्षर जर जसं श्रीकांत मधलं श्री आहे ते असताना 2 मात्राचं आहे दुसरी व्हरायटी आहे बरोबर. त्यामुळे ते अक्षर स्वतः 2 मात्राचं आहे त्यामुळे त्याला कुठलाही फायदा मिळत नाही. जोड अक्षराचा फायदा कोणाला मिळतो. जोड अक्षराचा फायदा त्याच्या पाठीमागल्या अक्षराला मिळतो. कधी मिळतो ते अक्षर जर 1 मात्रेचं असेल तर मिळतो. जर 2 मात्रेचं असेल तर त्याला फायदा त्याचा संबंधच नाही. 2 मात्रा आहे ना ऑलरेडी. आता उदाहरणार्थ घेऊया आपण अज्ञान. अज्ञान शब्दामध्ये अ आणि न हे आहे तसे अक्षर आले म्हणून आपल्या नियमाप्रमाणे आपण त्यांना 1 आणि 1 मात्रा मोजणार. परंतु मध्ये ज्ञा हे जोडाक्षर आले. आता ज्ञाला काना असल्यामुळे त्याला 2 मात्रा आहेत. आणि दुसरी गोष्ट आम्ही असं ऐकलंय की त्याला स्वतःला काय फायदा मिळत नाही. मग कोणाला फायदा मिळतो त्याच्या पाठीमागल्या माणसाला मिळतो. मग पाठीमागल्या अक्षराला काय आहे 1 मात्रेचं अक्षर आहे मग त्याला 2 करा. म्हणजे अज्ञाच्या मात्रा काय झाल्या 2 2 1 बरोबर. किती सोपं आहे. शिक्षण शब्द घेतला. शिक्षण मध्ये पहिल्या शला पहिली व्हॅरंटी आहे. आमच्या नियमाप्रमाणे ते 1 मात्रेचं अक्षर आहे. शेवटचं न आहे तसं 12 कडी मध्ये आले तिची 1च मात्रा आहे. परंतु मध्ये श घुसला त्या क्ष जोडाक्षराचा भार कोणावर पडला शीवर पडला. शीच्या मात्रा 2 झाल्या पण क्षची मात्रा बदलत नाही तिची 1च मात्रा. सुरुवातीला सांगितलं की जोडाक्षराला स्वतःला फायदा होत नाही. त्याचा फायदा मागल्या अक्षराला मिळतो. आणि कधी मिळतो ते अक्षर जर 1 मात्रेचं असेल तर मिळतो. आता परीक्षा हा शब्द घ्या. परीक्षा र ला दुसरी व्हॅरायटी आहे क्ष
2 मात्राचं अक्षर आहे, जोडाक्षर असू दे, ते जोडाक्षर आहे काय बघायची गरज नाही. तर र ला दुसरी व्हेरायटी असल्यामुळं रच्या 2 मात्रा ऑलरेडी आहेतच, त्यामुळे त्या पुढल्या जोडाक्षराचा विचार करायची आम्हाला गरज नाही. जोडाक्षराचा विचार कधी करायचा, जर त्याच्या पाठीमागलं अक्षर एका मात्रेचं असेल तर. आता हे जोडाक्षर आमच्या माने साहेबांसारखं जर सुरुवातीला आलं तर काय करायचं, प्रथा, प्रथा, प्रथा म्हणतो ना आपण, प्रथा पडली, प्रथा. इथं काय करायचं, इथं काही करायचं नाही. प्रच्या मागं कुणी नाही, त्यामुळे कुणालाही लाभ मिळणार नाही, प्रला पण मिळणार नाही. हाही तशा मात्रा, प्रची 1 मात्रा, थाच्या 2 मात्रा. व्यथा, वेच्या मागं कोण नाही. भ्रम, भ्रम, भ्रमच्या मागे भ्र आहे, जोडाक्षर आहे की मस्त जोरात उच्चार होती भ्रम करून, पण मागं कोणच नाही, त्यामुळे कोणाला फायदा द्यायचा नाही, त्याला स्वतःला मिळत नाही. भ्रमच्या मात्रा 1 अधिक 1 बरोबर 2. किती सोपा आहे मात्रा निश्चिती. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि एवढ्या गर्दीत एक 4 माणसं तरी माझ्याबरोबर आली का नाही तरी मला फार सोपा आहे. गजलमध्ये अवघड काही नाही.